राहू दे मनी झुंजायची पुन्हा अडवतीलही लाख वादळे सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा तूच हो रे विधाता नवा जन्म घेई विजेता होवे तुला रे यशाची दिशा सुधारून दे साऱ्या चिंता तूच हो रे विधाता नवा जन्म घेई विजेता चमचमता ध्रुव तारा तू क्षितिजावरी लखलखती बिजली तुझ्या तरी मंत्र आहे हासे करा थांबला जो इथे संपला
मंदिराला भक्त लारू का देवरामाचा याद पडतय माझे मनाला आज जावाच दर्शनाला भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल ठरलोय आज सक्सेसफुल ठरलोय आज सक्सेसफुल आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल दिलं नाही यश आणलंय वाढून साऱ्या संकटांशी असं लढून जिद्द होती म्हणून दावलंय करून बसणार नाही लाचार बनून येत नव्हतं चाला या चढावरून आता खुशाल चालणार गडावरून कुबड्यावाल्यांची नव्हती नुसतीच हुल कुबड्यावाल्यांची नव्हती नुसतीच हुल
ठरलोय आज सक्सेसफुल. अपमानाच्या वेदना भेटल्या, अहो छाताडात ठिणग्या पेटल्या, आव्हानाच्या युक्त्या शोधल्या, मग या लढ्याच्या रोळ्या गुंजल्या, मंत्रालयापर्यंत निनादल्या, भाकरी जन्मभरच्या मिळाल्या. आता खरंच बनलोय वंडरफुल, आता खरंच बनलोय वंडरफुल. आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल, ठरलोय आज सक्सेसफुल. सावकार फक्त मीच टिकणार साहेब. जय बजरंगा भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती अनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना. जय हनुमान, जय जय हनुमान. रामदासाच्या पुण्याईची काय सांगू महती, 11 गावी प्रकट झाले 11 मारुती. रामदासाच्या पुण्याईची काय सांगू.
ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। स्वामी राज माऊली गमा। त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। मी आकाशला विनंती करतो की आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे। त्याचप्रमाणे वाघ साहेब आणि खराडी गावचंच नव्हे तर पूर्ण देशाचं भूषण म्हणून म्हणलं तर वावगं ठरू नये असं आकाशने या UPSC मध्ये यश मिळवून खऱ्या अर्थानं यशाला गवसणी घातलेली आहे। त्यामागे त्याच्या परिवाराचा आणि त्याचा खूप मोठा त्याग आहे। आपण आज त्याच्यासाठी एक दिवस त्याचा सत्कार सन्मान करण्यासाठी वेळ दिलेला आहे, परंतु त्यांनी त्याच्या आयुष्यातील अनेक सणवार अतिशय कोणत्याही प्रकारची आऊसमौस न करता आणि त्याच्या आई वडिलांनी त्याच्याशिवाय सण साजरे करत असताना आपण आपल्या परिवारावर बघतो की आपण रोज सोबत असताना जर आपल्या परिवारातील एखादा सदस्य एखाद्या महत्वाच्या सणाला उपस्थित नसेल तर त्या सणाची गोडी कमी होते, परंतु खऱ्या अर्थानं त्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजे। त्यांचा खऱ्या अर्थानं त्याग या आकाशच्या यशाच्या पाठीमागे मी म्हणतो 100% त्याग त्या आई वडिलांचा आहे, त्यांचं समर्पण आहे। अतिशय गरिबीतून आणि अतिशय प्रामाणिक कष्टातून त्यांनी आकाशला इथपर्यंत पोहोचण्यासाठी पाठबळ दिलं। त्या अर्थानं खऱ्या सत्काराचे मानकरी मी म्हणेल लता वहिनी आणि विजू भाऊ काळे हे तेवढेच आकाश इतकेच या यशाचे मानकरी आहेत। ते सर्व परिवाराचं शुभमही त्याच्या पाठीमागे परिवाराची जबाबदारी सांभाळताना जरी आकाश पुढे शिकत असला परंतु त्याच्या पाठीमागे शुभमचंही ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे। या परिवारानं अतिशय कष्टानं आपल्या 2 मुलांना शिकवलेलं आहे। जे आपण बघतो की आज समाजामध्ये लोक बऱ्याच अर्थाने परिस्थितीचं भांडवल करून का बाबा आमची गरिबी आहे, आम्हाला शिकायलाच वेळ मिळाला नाही किंवा आम्हाला शिक्षणासाठी पैसा मिळाला नाही, त्याचं ताजं उदाहरण आज तुमच्या पुढे स्टेजवरती बसलेले लताताई काळे आणि विजूभाऊ काळे आहेत। अतिशय गरीब कुटुंबात त्यांचा जन्म, विजूभाऊंचा जन्म अतिशय गरीब कुटुंबातील आहे। त्यांचं मूळ रायते गाव आहे आणि ते नंतर इथं खराडीत येऊन स्थायिक झाले। त्याच्यानंतर त्यांचं इथं शिक्षण झालं, विवाह झाला। विवाहाच्या नंतर लता वहिनींनी आणि विजू भाऊनी परिवाराची जबाबदारी सांभाळताना त्यांना पहिलं चिरंजीव आकाश, त्यानंतर शुभम असे 2 मुलं आहेत, परंतु दोन्ही मुलं अतिशय हुशार, प्रामाणिक आणि पूर्ण गावामध्ये ते चांगला एक परिवार या अर्थानं त्याने नावाजले गेलेले आहेत आणि आजही नावाजतात आहे। आज या जिल्ह्याचं भूषण म्हटलं तर वावगं ठरू नये खराडी गावच्या शिरप्याचा मानाचा तुरा भरवण्याचं काम आकाशने केलेलं आहे। मी खराडी ग्रामस्थांच्या वतीने आकाशला धन्यवाद देईल आणि आकाशचं अभिनंदन करेल सर्व ग्रामस्थांच्या वतीने, खराडी ग्रामपंचायतीच्या वतीने आणि उपस्थितांच्या वतीने आकाशला पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। हा आकाशचा पहिला प्रयत्न होता। पहिल्या प्रयत्नात एवढं मोठं यश मिळवणं सोपं नाही। 5 ते 6 वर्ष झाले असतील आकाशने सर्व सुखाचा त्याग करून फक्त अभ्यास आहे की अभ्यास आणि आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांच्या कष्टाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी मान मिळवून देण्याचं काम आज आकाशच्या हातून झालेलं आहे। मी पुन्हा एकदा त्याच्या आई वडिलांच्या वतीनं, काळे परिवाराच्या वतीनं, रायते ग्रामस्थांच्या वतीनं, खराडी ग्रामस्थांच्या वतीनं, पंचक्रोशीच्या वतीनं आकाशला खूप खूप शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी आज आपण थोड्यात मोजक्यात आपण उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी शुभेच्छापर 2 शब्द या ठिकाणी घेणार आहोत। अतिशय थोड्या वेळात हा कार्यक्रम उरकेल। मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण या कार्यक्रमासाठीच आज स्पेशल आकाशसाठी आपला एक आजचा दिवस घातलेला आहे किंवा वेळ काढलेला आहे, त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो। प्रथम आपण या ठिकाणी आकाशचा सर्वांच्या वतीने एक नागरिक सत्कार घेऊ, त्यानंतर मान्यवरांचा मनोगत होईल आणि ज्या पाहुण्यांना मित्रांना आकाशचा सत्कार करायचा आहे त्यांचा सत्कार आपण मनोगत झाल्याच्या नंतर घेऊ, जेणेकरून लांबच्या पाहुण्यांना या ठिकाणी स्नेह भोजनाची व्यवस्था आपण सर्वांना केलेली आहे, परंतु पाहुण्यांना लांब जायचं असल्या कारणानं आपण सर्वांचा विचार करून हा कार्यक्रम अगदी थोडक्यात या ठिकाणी उरकण्याचा प्रयत्न करत आहोत। आपण शांततेने या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहात, पुन्हा एकदा मी सर्वांना धन्यवाद देतो। या ठिकाणी मी मंचावरती उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवरांना विनंती करतो की सर्व उपस्थितांच्या वतीने आपण आकाशचा नागरिक सत्कार आपले शुभ हस्ते या ठिकाणी करायचा आहे। त्यानंतर आपण मान्यवरांचा मनोगत घेणार आहोत। सर्वांना विनंती आहे, आकाशलाही विनंती आहे, आकाशच्या आई वडिलांना विनंती आहे, आपण उभं राहून या सत्काराचा सन्मान करायचा, या स्वीकार करायचा आहे। सर्वांनी जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी करायचा आहे।
वेळेचा विचार करता बाकीचे सत्कार आपण मनोगत झाल्याच्या नंतर घेणार आहोत. फोटोग्राफरही या ठिकाणी असतील. आपल्या प्रत्येकाचं छायाचित्र या ठिकाणी घेतलं जाईल याची मी ग्वाही देतो. सर्वांना विनंती करतो. अनिल पवार यांना विनंती आहे की आपण आकाशला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी यावं. सरपंच माझे मित्र राजेंद्र कोटकर भाऊने सांगितलं तुम्ही माझं नाव घेतलं. हा आकाश नावाचा मुलगा आहे तर त्याला आम्ही बापू म्हणायचो. या बापून जे अद्भुत अप्रतिम केलं याच्या मागे माऊलीचं भाग्य लाभलं. माझी लेक लताबाई तिला मी लेक मानलेले. विजय माझा जावई रात्री 12 वाजता आई काय करू शकते, आईची शक्ती काय असते, आईचा सिंदूर काय असतो, ती मुलाकरता काय करू शकते याची जाणीव मला आहे. रात्री 12 वाजता पाणी भरून या माऊलीनं ह्या लेकरला शिकवलं. अद्भुत अप्रतिम. आय कांट बिलीव्ह दिस. बापू हा आमचा बापू, तुम्ही आपल्याला आकाश म्हणताय. या माझ्या मुलानं माझ्या भाषेनं रोजानं कामाला गेला मी बघितलंय. पण बापू आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू फॉर टू यू. Not only you, but I love you. जे तू केलंय तालुक्यात राज्यात अप्रतिम याचा मला साथ अभिमान आहे. पण आई बापही साथीला आहे. अनिल भाऊ या ठिकाणी या कार्यक्रमासाठी संगमनेर शहरचे PI सन्माननीय रवींद्र पाटील देशमुख साहेब उपस्थित आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद देतो की आपण आपल्या या बिझी शेड्यूल मधून स्वागत. सर यू मोस्ट वेलकम. आपण वेळात वेळ काढून आले त्याबद्दल मी खराडी ग्रामपंचायती वतीने सर्वस्त ग्रामस्थांच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पण एक मुलगा कसा घडू शकतो, आई वडील त्याला कसे वाढू शकतात, शुद्ध बेजापोटी फळं रसाळ्या गोमटी अगदी गरीब परिस्थितीमध्ये ही माऊली त्यांचा वडील मला माहिती आहे यांनी कोणत्या पद्धतीने बापूला घडवलं. बापू अगदी लहान पण खूप छान. पण बापू आकाश हे आमचं आकाश मिसाईल घडलं आणि आमच्यासाठी बरंच काही घडलं. म्हणून आकाश म्हणून एकदा तुझं अभिनंदन, तुझं वंदन आणि तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आई सकाळी मी त्या आईच्या मुखावर तेज पाहिलं. अगदी नटून थटून अगदी तरतरी याला म्हणतात आई. बाई तू नाही आई, तू त्याच्याकरता साई आणि तू त्याच्याकरता सर्व काही. त्याला म्हणतात आई. बस या माऊलीनं जे केलं ते मला कल्पना आहे. हिनं माझ्या बापूना साहेब शेळ्या पोळ्या खाल्ल्या. शेळ्या चपात्या. बापू यू डोंट नो पण आय नो. मला कल्पना आहे. विपरीत परिस्थितीमध्ये बेटर परफॉर्मन्स करणारा हा मुलगा आमच्यासाठी अभिमान आहे, आमच्यासाठी शान आहे. तू आमची जान आहे. ज्यादा काही बोलत नाही कारण मी लय बोललो का भाऊ परत म्हणत्या अनिलच्या हातात माहीत गेला का अनिल कामातून गेला. बोलण्यासारखं खूप काही. बापू मला खूप आनंद झाला. रात्री मी जेवलो नाही साहेब, खऱ्यानं जेवलो. अहो जेव्हा मनाची तृप्ती होती तेव्हा पोटाची इच्छा राहत नाही. बापू खऱ्यानं जेवलो नाही पण आज कोंबडी खाऊन आलो.
2 कोंबड्या खाल्ल्या साहेब, आनंदाच्या भरात खाल्ल्या. बापू मला तुझा खूप अभिमान आहे. यू आर माय शान, यू आर माय जान, आणि यू आर फ्युचर प्रेझेंट विथ युअर. तू खूप छान करशील. पण एक सांगतो, तुझ्या आईला मी म्हणलोय जमीन नाही रे, पण तू इतकी जमीन घेशील. तू आईची शान आहे, तू आईची जान आहे, तू आणबाण शान आहे. आणि ती आई पाय किती खुश आहे. सरपंच मॅडम मला हेच अपेक्षित आहे. आई सगळ्यात महान आहे. या माऊलीनं जितका त्याग केलाय बापू, हिची जाणीव सदैव ठेवू. मला फक्त हेच सांगायचंय, आईसारखी छान, आईसारखी जान, आईसारखी महान जगात कुणीच नाहीये. पिताने खूप केलंय, माझा जावई आहे तो, खूप 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 प्रयत्न केलं. मला रात्री 12 वाजता तुझ्यानं फोन केलाय, 12 वाजता. तर माझी लेख म्हणून मी तिथं उपस्थित झालो. लताबाई हे खरं आहे का नाही, खूप तुझ्या करता. अरे इतका प्रयत्न, फक्त आई देव नाही साहेब. मी पाहिला कुठं मी आला, खूप धुतला देव, खूप पुजला देव. मला कधी पावला नाही, कुठं राहतो देव मला कधी घावला नाही. पण माझी आई माझ्यासाठी सदैव, तुझ्यासाठी सदैव उभे राहिली. भाऊ तोच साई, तीच आई, तीच माई, जगात सर्व काही. आपणास नम्रतेची विनंती आहे की धन्यवाद आपण आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करत आहोत, परंतु वेळेचा भान आपण राखलं पाहिजे. उपस्थित असणाऱ्या सर्वांना अतिशय घाई असते. आपल्या या कार्यक्रमासाठी अतिशय वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याही वेळेची आपण थोडीशी जाणीव काय होतं ऐक ना भाऊ. भावना साहेब गोंधळ घेऊन मी फिरणार. यानंतर खराडे गावच्या ग्रामस्थ मी म्हणून घेतो आता आणि खराडे गावच्या प्रथम नागरिक मला बोलण्याची संधी दिली सरपंच त्याबद्दल ज्योतिताई धन्यवाद. पवार यांना विनंती आहे की आपण आणि आता सध्या आमच्याकडे सध्या खराडीमध्ये वास्तव्य असलेले काळे कुटुंब, लता काळे आणि विजय काळे यांचे चिरंजीव आकाश याने आज UPSC मधून अतिशय सुंदर यश मिळवून असिस्टंट कमांडर म्हणून एक पद मिळवलेलं आहे, जे शासकीय आणि देश सेवेसाठी मिळवलेले पद आहे. तर प्रथम मी त्याचे सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि माझ्या पवार कुटुंबियांच्या तर्फे त्याचे खूप खूप हार्दिक अभिनंदन करते. तसेच त्यांची आई आणि वडील यांचा यामध्ये सर्वात मोठा मोलाचा वाटा आहे. आता माझ्या आधीच्या वक्त्यांनी त्याच्याबद्दल सांगितलेच आहे. तर खरोखरच लताबाई नेहमीच त्यांच्या गाडीवर चारा नेताना दिसत असतात आणि अतिशय 1 मिनिटही ते बसलेले नसतात. तर आई आणि वडील ह्या दोघांचंही त्याच्या हे जे आज यश मिळाले याच्यामध्ये दोघांचाही वाटा आहे. आणि मी त्याला पुन्हा एकदा सांगेल की हे कधी विसरू नको. तसेच इथे उपस्थित असलेला तरुण वर्ग यांना आकाशचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा आणि कशाही परिस्थितीत आपण आपलं यश आणि ध्येय कसं साध्य करू शकतो हे त्याच्याकडून शिकावं असं मला वाटतं. याचबरोबर आणि हे UPSC म्हणजे फार अवघड परीक्षा आहे आणि त्याच्यातून सगळ्यात जास्त म्हणजे कोणतंही शासकीय पद असेल तर ते फक्त पैसा कमवणं याच्यासाठी नाही आहे. तर हे जे असिस्टंट कमांडर आहेत हे देश सेवेसाठी फार महत्त्वाचं आहे. कारण आता आपण पाहतोय आजूबाजूला आपल्याकडे युद्धजन्य परिस्थिती झालेली आहे आणि पोलीस सेवा हे आता देशमुख सर पण आपल्याकडे आलेले आहेत. तर त्यांना माहिती आहे की तालुका हा कसा शांत ठेवायचा त्याच्यासाठी हे पद किती महत्त्वाचं आहे. तेव्हा मी याला पुन्हा माझ्या संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने आणि ग्रामपंचायतच्या वतीने पुन्हा एकदा त्याचं हार्दिक अभिनंदन करते. धन्यवाद. धन्यवाद ते. या आदरणीय रवींद्र पाटील देशमुख साहेब, आपणास नम्रतेची विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय काळे साहेब, तुम्ही पण काळे साहेबच म्हणायचे ते याच्यानंतर. आपल्या माणसाला आपण नाही मान देणार तर कोण देणार. सगळ्यात मोठा सत्कार तर काळे साहेबांच्या आईवडिलांचा झाला पाहिजे की त्यांनी असा हिरा घडवला. तसंच या व्यासपीठावर उपस्थित सरपंच मॅडम तसेच प्रतिष्ठित सर्व नागरिक बंधू भगिनींनो, ज्याही पोलीस स्टेशनला मी जातो आणि असं कोणी पडतास परीक्षेमध्ये जर यश मिळवलं असेल आणि मला जर तिथे संधी मिळाली जायची तर मी कधीच चुकवत नाही. आजही मला समजलं की काळे साहेबांचा सत्कारच ठेवलेला आहे, पण आज वेळात वेळ काढून कुठल्या परिस्थितीमध्ये रविवार असलं तर जाऊ आपण.
आणि आज तो योग जुळून आला. त्याबद्दल मी सर्व आयोजकांचा आभार मानतो की या ठिकाणी मला आमंत्रित केलं. आपल्याला या ठिकाणी दिसतंय की काळे साहेबांचं यश, पण त्यामागचा संघर्ष, त्यामागचे कष्ट, त्यामागची जिद्द हे फक्त काळे साहेब आणि त्यांचे आई वडील यांनाच माहिती. त्यांनी काय त्याग केला यासाठी. UPSCच्या तुलनेत आमची परीक्षा म्हणजे MPSC खूपच डावी आहे, म्हणजे आपण म्हणतो दुय्यम आहे. आम्हाला विशेष काही एवढं कष्ट करावं लागत नाही, तरी सुद्धा आम्हाला अहोरात्र परिश्रम केल्यानंतर यश मिळत असतं. म्हणजे आमच्या तुलनेत तुम्ही कल्पना करा की काळे साहेबांना किती अहोरात्र अभ्यास करावा लागत. एवढंच म्हणेल मी, काळे साहेब जसा लातूर पॅटर्न प्रसिद्ध झाला होता तसा खराडी पॅटर्न प्रसिद्ध झाला पाहिजे. इथून लाईन लागली पाहिजे IPS IAS MPSCच्या विद्यार्थ्यांची. या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. आपल्या समोर काळे साहेबांचा आदर्श आहे. आपणही आपल्या पाल्यांना या दिशेने जाण्यासाठी प्रेरणा द्या. ज्या काही तुमच्या डोक्यात गैरसमज असतील ते काढून टाका की वशिला लागतो, पैसे लागतात आणि आपल्याला कोणच नाहीये ना, आपली साधारण परिस्थिती नाही. मीही अशा खराडीच्या जिल्हा परिषदच्या शाळेतच शिकलेलो आहे. काय साहेब तुम्ही पण शिक्षण इथूनच सुरू केलं असेल, म्हणून तुम्ही गैरसमज काढून टाका की त्याला खूप मोठ्या शहराच्या शाळेमध्ये जायला पाहिजे आणि खूप मोठ्या शाळेमध्ये जायला पाहिजे तरच यश मिळू शकतं, असं काहीच नाहीये. सामान्य कुटुंबातला विद्यार्थी सुद्धा IAS झालेले आहेत, IPS झालेले आहेत. काळे साहेबांचं आदर्श उदाहरण तुम्ही डोळ्यासमोर ठेवा. आणि हे जे आता सुरुवात झाली आहे खराडे गावातली, आता हे वर्षानुवर्ष असे चालत राहिले पाहिजे. प्रत्येक वर्षी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये पास झाले पाहिजे. मी सर्वांच्या वतीने, माझ्या पोलीस स्टेशनच्या वतीने काळे साहेबांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आता तर खरंच सुरुवात आहे. आपण म्हणतो की नाही आता मला नोकरी लागली, आता मी रिलॅक्स झालो, असं नाहीये. आता तर खरं परीक्षा सुरू झालेली आहे. प्रत्येक पोस्टिंगमध्ये एक नवीन संकट असतं, एक नवीन आपण म्हणतो एक चिकाटी दाखवावी लागते, परिश्रम करावं लागते, रात्रदिवस एक करावं लागतं. असं वाटतं आता अभ्यास संपला, आता आपल्याला आपण नोकरी मिळाली तर झालं, आता आपण रिलॅक्स झालो. नाही, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत रिलॅक्स होऊ शकत नाही आणि रिलॅक्स झालं पण नाही पाहिजे. जर आपल्याला वर्षानुवर्ष जर पदोपदी जर उन्नती करायची असेल, प्रगती करायची, तर कधीच रिलॅक्स व्हायचं नाही. काळे साहेबांना पण मी छोटीशी विनंती करतो, तुम्हीही कधीच रिलॅक्स होऊ नका. याच्या पुढचे पद तुम्हाला मिळतच राहतील आणि तुम्ही CISF मध्ये DG म्हणून रिटायर व्हा, अशी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. मी पुन्हा एकदा काळे साहेबांच्या परिवाराच्या वतीनं, खराडी ग्रामस्थांच्या वतीनं आपणास धन्यवाद देतो. आमचे मित्र, मार्गदर्शक, हरिभक्तपरायण भाऊसाहेब बाबा सत्तार यांना विनंती आहे की आपण थोडक्यात काळे साहेबांना या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहेत. आजचे सत्कार मूर्ती आमचे मित्र, या गावचे भाचे विजयभाऊ काळे यांचे सुपुत्र. आणि आता विजयभाऊ म्हणायला काय हरकत नाही, खराडी आणि रायते दोन्ही गावाशी संबंधित असलेले या दोन्ही गावचा आशीर्वाद ज्यांच्या पाठीशी आहे असे आकाशभाऊसाठी एकच मला बोलावं असं वाटतं आता की काळे परिवारातून खूप उंच ठिकाणी आता आकाश, आता साहेबांनी बंदी घातली पण म्हणतो मी, मला तुला थोडं लहानच वाटतो, परंतु आकाशात भरारी घेतलेली आहे. आणि साहेब म्हटल्याप्रमाणे खरंच या गोष्टीचा तरुणांनी, पालकांनी अगदी सहानुभूतीपूर्वक आणि चांगला विचार करावा. मी बोलण्यासारखं खूप आहे. या गावामध्ये सरकारी सेवेमध्ये आणि भारत मातेच्या सेवेमध्ये अनेकांचे योगदान आहे. त्यापैकी आज आकाशचाही नंबर लागला. अतिशय चांगल्या पदावर तू गेलास. तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी भगवान अमृतेश्वर चरणी प्रार्थना करतो की पुढील आयुष्य अतिशय
तुझं चांगलं घडव, तुझ्या हातून चांगल्या प्रकारची देशसेवा घडेल ही अपेक्षा आम्हाला आहे. त्याचबरोबर आम्हाला विसरू नको, आईवडिलांना विसरू नको. धन्यवाद. धन्यवाद महाराज. मी आमचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब शिंदे साहेब आपणास विनंती करतो की आपण काळे साहेबांना शुभेच्छा द्याव्यात. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज कुमार अशोक आकाश विजय काळे यांचे आज UPSC मार्फत असिस्टंट कमांडंट म्हणून नियुक्ती झाली. UPSC मार्फत देशसेवेमध्ये आज याचं म्हणजे आपल्या खर्डी गावचं तर मुळात पहिल्यापासून देशसेवेला या गावाने तो वाहूनच घेतलेलं आहे. आणि हा एक दुसरा हिरा ज्याचं नाव आकाश. निश्चितच आकाश हा आकाशाचे त्याची म्हणजे त्याची कोणी हेच करू शकत नाही, त्याचा तिथपर्यंत कोणी पोचू शकत नाही. आणि खरं आहे आकाशचे आई वडील विजूभाऊ शारदा पतसंस्थेमध्ये नोकरी करणारा माणूस. लताताईंचा जर विचार केला तिच्या कष्टाला तर पारावारा खरंच नाही आहे. रात्र पहाटेला तर कधी समजलीच नाही. गाडीवर तिचे किती मोठमोठे ओझे असायचे आणि रात्री बेरात्री ती पाणी भरून सगळं काही तिचं हे करायची. आणि ते करत असताना अतोनात कष्ट, अतिशय प्रामाणिक कष्टातून हे कुटुंब आज ह्या स्टेजला आलं. इतके चांगले दिवस आले, कष्टाला नक्कीच यश मिळत असतं. भगवान की घर देर आहे लेकिन अंधेर नाही आहे, अशा पद्धतीनं निश्चितच आज हे काळे कुटुंब हे खूप मोठं झालेलं आहे. आणि असंच आकाशाची गवसणी, आकाशाच्या नावानं आकाशाची गवसणी आज झालेली आहे. खर्डी असो, रायता असो, वाघापूर असो, या तिन्ही गावाच्या म्हणजे माना याच्यामध्ये शिरामध्ये हे मोराचा पिसर खोचल्यासारखं झालं. अभिमानानं सर्वांची मान उंचवला अशा प्रकारे या कुटुंबाने आज हे केले, भरारी घेतलेली आहे. माझं शिंदे कुटुंब असेल, आपण सर्व असेल, या सर्वांच्या वतीने मी आकाशला खूप खूप शुभेच्छा देतो. आकाश, तुझं भव्य आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि आनंदाचं जावं अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. पानसरे, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. तदनंतर काळे साहेबांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं श्रीनिवास सत्तार हे या ठिकाणी 2 मिनिटं मनोगत व्यक्त करतील. त्यांना विनंती आहे की आपण स्टेजच्या समोर यायचं आहे. चिरंजीव आकाश काळे साहेब यांचं आज सत्कार मूर्ती आहे. त्यांनी अतिशय UPSC याच्यामधून उत्कृष्ट असं यश मिळवलेलं आहे, प्रावीण्य मिळवलेलं आहे. पण हे यश मिळवताना त्यांच्या वाट्याला त्यांनी जो संघर्ष, जो अभ्यास आणि जी जिद्द चिकाटी ठेवून किती तास अभ्यास केला, कशा पद्धतीने अभ्यास केला, त्याचबरोबर त्यांनी त्याच्यामध्ये मार्गदर्शन कोणाचं मिळालं. त्याचबरोबर खराडी आणि रायते या गावामध्ये आता सर्व काय असे काही फार प्रतिष्ठित लोक नाही आहे, पण सर्वसाधारण लोक आहेत. त्या लोकांनी सुद्धा त्यांना म्हणजे आता बऱ्यापैकी मला लोक बोलले की त्या लोकांचा सुद्धा त्यांना म्हणजे वेळोवेळी मदत झालेली आहे. त्या सर्व लोकांच्या प्रेरणेने त्यांनी जी सगळ्यांमधून प्रेरणा घेतली आणि जो त्यांनी यश संपादन केलं, तर याचा खरा वस्तुपाठ हा त्यांनी स्वतःपुरता किंवा स्वतःच्या कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता रायते, वाघापूर, खराडी या पंचकृषीमध्ये जे आपले लहान लहान मुलं आहेत यांच्या पुढे तो सर्व एक अध्याय कथन करावा आणि पुढील पिढीसाठी मार्गदर्शनपर त्यांचं योगदान कसं राहील. आणि देशमुख साहेब म्हटल्याप्रमाणे लातूर पॅटर्न सारखा खराडी पॅटर्न असा कसा तयार होईल यावरती त्यांनी भर द्यावा. आणि ह्या जसे आपले आई वडील कष्टातून आणि याच्यातून आपल्याला मोठं केलं, त्या कष्टकरी समाजाची नेहमी बांधिलकी ठेवावी आणि त्यांचे आशीर्वाद लागले तर त्यांना आयुष्यामध्ये परत कुठेही काही कमी पडणार नाही, असं मी त्यांना या पद्धतीने थोडेसे 2 शब्द परत सुचवतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. नमस्कार. धन्यवाद डॉक्टर साहेब. यानंतर आमचे मित्र मार्गदर्शक माजी कृषी अधिकारी कारभारी नवले साहेब, आपणास विनंती आहे की आपण काळे साहेबांना शुभेच्छा द्याव्यात. आजचे सत्कारमूर्ती आकाश विजय काळे, खरं म्हणजे काळे कुटुंब
तर सर्व मान्यवरांचं काही नाव घेत नाही, त्यात वेळ मी घालवत नाही. उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, काळे कुटुंबात खरं म्हणजे आकाश हा खरं म्हणजे हिराच जन्माला आला असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि त्या काळे कुटुंबाचा आज खरं म्हणजे खूप मोठा आनंद उत्सव आणि एक प्रकारे या कुटुंबाचा उद्धार झाल्यासारखंच आहे. काळे कुटुंब मूळचं रायते गावातलं, परंतु बिजूचे मामा आनंदा साबळे यांनी त्याला इथं आणलं आणि इथंच त्याची कर्मभूमी झाली. आणि ह्या आकाशचं बालपण पण खराडीतच गेलं आणि मग तुमच्याकडनंच काय बाळकडू त्याला मिळत गेलं. परंतु आकाशचा सुद्धा संघर्ष करण्याची पात्रता, त्याची जिद्द आणि हे सगळं जर बघितलं तर तो सगळं संघर्षातून ह्या सगळ्या गोष्टी मिळत असतात हे आपल्याला सुद्धा मान्य करावं लागेल. त्याचे संघर्ष किती, आईवडिलांचा त्याग किती, हे प्रत्येक वक्त्याने इथं सांगितलंय. परंतु खरं जर त्याग असेल तर त्या माऊलीचा आहे. मी जेव्हा जेव्हा त्यांना विचारायचो की आकाशचं काय चाललंय, जवळजवळ तो 5 वर्षापासून दिल्लीमध्ये शिकत होता आणि दिल्लीमध्ये हाच अभ्यास, UPSCचा अभ्यास तो त्या ठिकाणी करीत होता. जसा ग्रॅज्युएट संपला तसा तो तिथं गेला. तसा काळे परिवार खूप हुशार, म्हणजे आम्ही पण बघतोय सगळे काळे जर बघितले तर ते जरा एक्स्ट्रा ऑर्डिनरीच आहेत. म्हणजे आम्हाला सुद्धा त्याचा प्रत्यय येतो. आणि त्या एक कुटुंब जरी इकडं आलं तरी आकाशने मात्र त्याचा हा एक्स्ट्रा ऑर्डिनरीपणा त्याच्या रूपाने आपल्याला आज बघायला मिळाला. या ठिकाणी आपल्या संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल भाऊ खताळ साहेब या ठिकाणी आले. त्यांचे मी आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करावं. संगमनेर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार सन्माननीय अमोल भाऊ खताळ या सत्कार प्रसंगी उपस्थित आहेत. मी खराडी ग्रामस्थांच्या वतीनं, रायते ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. साहेबांना धन्यवाद देतो. नवले साहेबांना विनंती आहे आपण आपलं मनोगत पूर्ण करा. आकाशचा संघर्ष खूप मोठा आहे. 5 वर्षापासून तो MPSCचा अभ्यास त्या ठिकाणी करतो आहे. खरं म्हणजे त्याने आता ही जी परीक्षा दिली ही सहज दिली आणि तो पहिल्याच अटेम्प्टमध्ये कमांडंट, असिस्टंट कमांडंट म्हणून त्याची सशस्त्र सैन्य दल, म्हणजे हे काय आहे, ही जे पद आहे इथं जसं DYSPचं पद आहे किंवा आपण सैन्यामध्ये जे कॅप्टन पद म्हणतो त्या पद्धतीचं त्या रँकमधलं हे पद आहे. आणि फक्त ते सशस्त्र सैन्य दल जे आहे तो आता देशाची सेवा करण्यासाठी रुजू होणार आहे. आणि त्या ठिकाणी हा कमांडंट म्हणून काम करणार आहे. त्याला अजून पुढे खूप संधी आहे. त्याचं वय फक्त आता विचारलं मी आईला तर 27 वय आहे आणि अजून त्याला भरपूर वाव आहे. त्याचा अभ्यास अजूनही चालू आहे. तो काही या ठिकाणी थांबल असं मला वाटत नाही, कारण यातनं त्याला आता प्रेरणा चांगली मिळाली आहे. तो नक्कीच पुढे यश असून संपादन करेल, एक चांगले पद काढेल, चांगली पोस्ट काढेल आणि या कुटुंबाचं आणि त्यातल्या तर आमच्या पंचकृषीचं सुद्धा नाव तो उज्ज्वल करील ही आम्हाला सर्वांना खात्री आहे. तर मी माझ्या परिवाराच्या वतीनं, नवले परिवाराच्या वतीनं तसेच रायते परिसरातील सर्व संस्थांच्या वतीनं मी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नवले साहेब. यानंतर आमदार खताळ साहेबांच्या हस्ते काळे साहेबांचा सत्कार या ठिकाणी होतो आहे. काळे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी होतो आहे. मी खताळ साहेबांना विनंती करतो की त्या सत्काराचा स्वीकार आपण या ठिकाणी काळे परिवाराच्या वतीनं करावा. सर्वांच्या वतीनं, उपस्थितांच्या वतीनं आपणास नम्र विनंती आहे. विजू भाऊ काळे, लता वहिनी काळे, आकाश भाऊ काळे आणि शुभम भाऊ काळे कुठं असतील त्यांना विनंती आहे की आपण साहेबांच्या सत्कारासाठी या ठिकाणी मंचावरती यायचं आहे. परशु इकडं पण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या या सत्कारासाठी वाजवायच्या आहेत. धन्यवाद साहेब. आज आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने, आपल्या गावच्या दृष्टीने अभिमानाची, आनंदाची गोष्ट आपल्या गावचे सुपुत्र आकाश विजय काळे यांची भारतातील अतिशय कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये, UPSC परीक्षेमध्ये पास होऊन त्यांची निवड झाली. त्याबद्दल एक चांगल्या मोठ्या
पदावर निवड झाली, तुमच्या गावच्या दृष्टीने तसेच आपल्या संगमनेरकरांच्या दृष्टीने सुद्धा एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. मी तर सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने आकाशचं खूप अभिनंदन करेल. त्याला पुढील वाटचालीसाठी आता 2 मिनिटं बोलताना त्याला विचारलं आता पुढं काय, तर त्याची जी इच्छाशक्ती आहे सिव्हिल सर्व्हिसच्या माध्यमातून पुढं निश्चित मला खात्री आहे तो भविष्यात आपल्या जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक या पदावरून सुरुवात करून पुढं सर्वोच्च पदावर जाऊन आपल्या सगळ्यांचं नाव तो अभिमानाने पुढे उज्ज्वल करील. त्याच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघितल्यानंतर खरंच एक आईवडिलांनी केलेले संस्कार, मोठ्या परिश्रमातून, कठीण प्रसंगातून पुढं जाऊन आज त्यांनी घेतलेलं शिक्षण हे निश्चितच तुमच्यासारख्या महाराष्ट्रातील इतर तालुक्यातील आपल्या जिल्ह्यातील तरुणांनी आकाशचा आदर्श घेतला पाहिजे. अशा पद्धतीने त्याचं काम सुरू आहे. मी पुन्हा आकाशला खूप शुभेच्छा देईल. मला पुढील कार्यक्रमाला जायची घाई असल्यामुळं पुन्हा आकाश तुला खूप शुभेच्छा. जिथं कुठं माझी गरज पडेल मला सांग, तुझा भाऊ म्हणून तुझ्या पाठीशी मी उभा राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. हॅलो, मी सर्वप्रथम काळे साहेबांच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी आयुष्याला वाटचालीला आणि सर्व्हिसला यशप्राप्ती हो हीच परमेश्वरचरणी इच्छा व्यक्त करतो. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम खराडी गावचे ग्रामस्थांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. मला इथं बोलण्याची इच्छा व्यक्त का झाली, शक्यतो मी सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलत नाही, पण याच्यामध्ये मला सकाळी वडिलांचा फोन आला. माझ्या वडिलांचं नाव आहे शिवाजी चक्कर. माझ्या 2 मीटिंग ठरलेल्या होत्या, मी त्या पोस्टपोन केल्या. त्यांनी मला सकाळी सांगितलं का तुला एक दिल्लीवरून आपले गावचे सुपुत्र काळे साहेब येणार आहेत, त्यांना तुला रिसिव्ह करून खर्डीला घेऊन यायचं आहे. मी म्हणलं माझ्या मीटिंग ठरलेलं आहे, मी कसं सांगू. ते म्हणे तू मीटिंग कॅन्सल कर, पहिली प्रायोरिटी तू त्यांना रिसिव्ह करून गावामध्ये घेऊन ये वेळेवरती. मी त्यांना रिसिव्ह करून इथं गावामध्ये घेऊन आलो आणि काळे साहेबांबद्दल बोलायचं म्हणलं तर एखादा व्यक्ती डाऊन टू अर्थ कसा असू शकतो. म्हणजे मला त्यांच्या वडिलांचे फोन येत होते, आईचे फोन येते होते की तू त्यांना नवे कपडे घे, जॅकेट घे, टाय घे, या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड कर, कारण तो एक क्लास 1 UPSC मध्ये क्लास 1 ची रँक त्यांना मिळवलेली आहे. पण मी गाडीमध्ये त्यांच्याबरोबर माझ्यावर संभाषण झालं, म्हणे श्रीनिवास मला ह्या सगळ्या गोष्टींची काही आवश्यकता नाहीये, ठीक आहे, मी जे काही यश प्राप्त केलेले आहे ते माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने केलेले आहे आणि मी एक गावचा डाऊन टू अर्थ जोडलेला व्यक्ती आहे. मला जॅकेटची, टायची वगैरे काही आवश्यकता नाही. म्हणजे मला एवढं सांगायचंय, मी आपले विजय साहेबांचा संघर्ष बघितलेला आहे, त्याच्या आईचा संघर्ष बघितलेला आहे. म्हणजे यशासाठी परिस्थिती कधीही आडवी येत नाही. म्हणजे कधीही आपण म्हणतो ह्या परिस्थितीमुळे मला यश प्राप्त झाले नाही, हे एक उदाहरण त्यांनी आमचे गावचे जे काही तरुण पिढी आहेत त्यांच्यासाठी ठेवलेलं आहे. आणि मी चत्तर परिवाराच्या वतीनं, माझ्या वडिलांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांची अशीच यश प्राप्ती होत राहो हीच मी परमेश्वरचरणी इच्छा करतो. धन्यवाद. धन्यवाद श्रीनिवास. यानंतर शिंदे साहेबांना विनंती आहे की आपण या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्यात. आजचे सत्कारमूर्ती चिरंजीव आकाश, जय दुर्गा माता पतसंस्थेच्या संचालिका लता विजय काळे यांचे चिरंजीव, त्याचबरोबर शारदा पतसंस्थेचे कर्मचारी विजूभाऊ काळे यांचे चिरंजीव आकाश. आजचा योग बघा अतिशय सुंदर आहे की आकाशची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या असिस्टंट कमांडंटपदी निवड झाली आणि आपण त्याच्या सर्व सत्कारासाठी आजची संपूर्ण पंचक्रोशी उपस्थित आहे. पंचक्रोशीच्या वतीनं मी सुरुवातीला आकाशचं स्वागत करतो. विजूची आणि आकाशची जन्म आणि कर्मभूमी रायते खराडी असं एकत्रित आहे, कारण संपूर्ण काळे परिवार रायता जरी असला तर या खराडीनं हे संपूर्ण घडवलं आणि विजूच्या आणि लताताईच्या कष्टाला कुठंतरी आज 4 चांद लावावं असं यश आकाशने मिळवलेलं आहे. ते यश निवळ आकाश आणि त्यांच्या कुटुंबापुरतं मर्यादित न राहता या गावातून, या पंचक्रोशीतून
दरवर्षी असा एक एक सत्कार करण्याची संधी आपल्याला मिळो, असा आदर्श आपण घेऊया. असा आदर्श बसलेल्या तरुण पिढीने घ्यावं. मग ते लग्न, डीजे, वरात, जत्रा सोडून असा कार्यक्रम करण्याची आम्हालाही संधी भेटावी. आपला प्रत्येक मुलगा असा यशवंत व्हावं, कीर्तिवंत होतं, गुणवंत व्हावं अशी प्रार्थना करूया. या यशाचे मानकरी आकाश जरी असला तर त्याचे आई वडील तेवढेच मानकरी आहे. त्या आई वडिलांनाही तेवढंच मी गुणवंत येतो, त्यांचं चांगलं आरोग्य इच्छितो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद शिंदे साहेब, अतिशय उत्तम असा सल्ला आपण या ठिकाणी तरुणांना दिलेला आहे. यानंतर आमचे मार्गदर्शक आदरणीय वसंतराव साबळे सरांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आकाश काळे आणि त्यांचे आई वडील लताताई आणि विजू यांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो. आणि या सत्कारासाठी उपस्थित असणारं व्यासपीठ तमाम पंचक्रोशीमधील नागरिक आणि बंधू भगिनींनो, खर्डी गावच्या इतिहासामध्ये आजचा हा दिवस सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल. याचं कारण असं की हा जो कार्यक्रम आहे हा आगळा वेगळा कार्यक्रम आहे. यापूर्वी कधी घडलेला नव्हता, पुढे घडेल अशी अपेक्षा मी करतोय. तर याचं कारण असं की लोकसेवा आयोगामार्फत प्रशासनामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची खाती असतात त्या खात्यांमध्ये जे अधिकारी नेमायचे असतात ते या परीक्षेमधून गेल्यानंतर त्यांचं सिलेक्शन केलं जातं. आणि ह्या 2 खात्यांमध्ये म्हणजे एक राज्य आणि दुसरं म्हणजे केंद्र, राज्यामध्ये जी काही परीक्षा घेतली जाते तिच्यामधील क्लास 1, क्लास 2 हे जे अधिकारी निर्माण केले जातात ते फक्त महाराष्ट्रापुरते किंवा त्या राज्यापुरते असतात. आकाशच्या बाबतीमध्ये झालं काय की केंद्रीय लोकसेवा आयोगानं जी परीक्षा याला दिली त्या परीक्षेच्या बळावरती केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये त्याचं सिलेक्शन होणार आहे आणि तिथे त्याला अधिकार प्राप्त होणार आहे. ही आपल्या दृष्टीने खूप आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. बंधू आणि भगिनींनो, खडतर प्रवास वाटतं आता MPSC थ्रू UPSC थ्रू अधिकारी झाला, हे बरोबर आहे. पण जर आपण पाठीमागे इतिहास जर वळून पाहिलं तर आतापर्यंत UPSC किंवा MPSC हा विद्यार्थी आपल्या भागामधून आपल्या गावामधून गेलेला नव्हता. तो विद्यार्थी आज या काळे कुटुंबानं आपल्याला दिला. नुसता काळे कुटुंबाचा नव्हे तर तो आपल्या खराडी गावचा सुपुत्र आहे, सर्वांचा तो सुपुत्र आहे असं मी या ठिकाणी मानतो. आणि आकाश हा गेला, वरती गेला, यश संपादन केलं, हे बरोबर आहे. पण मागे वळून पाहिल्यानंतर ज्या येतना आहे, आंतरिक दुःख व्यक्त करताना लताबाई आणि विजू तुमचं हृदय भरून येत असेल याची मला खात्री आहे. जीवनाची व्यथा सांगताना अश्रू नयनी ढळू लागतील अशी आज यांची अवस्था झालेली आहे. कारण तुम्हाला सर्वांना माहीत आहे या कुटुंबाने कशी वाटचाल केली. माझा तर तो नातू आहे, माझी चुलत बहीण ही विजूंना दिली होती पण ती कैलासवासी झाली. पण विजूच्या पोटी हा जो मुलगा माझा नातू तयार झाला तर त्यानं या काळे घराण्याबरोबर आपल्या सर्व परिसरामध्ये एक नाव लौकिक असा जॉब त्यांना मिळणार आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संदेह नाही. मी माझ्या साबळे कुटुंबियाच्या वतीनं त्याचप्रमाणे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांच्या भावी आयुष्यामध्ये
त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साबळे सर. या ठिकाणी सर्वांना एक महत्त्वाची सूचना आहे की आता यानंतर फक्त एक मनोगत आणि त्यानंतर आपण ज्यांच्या सत्कारासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत असे असिस्टंट कमांडंट आकाश काळे यांचं मनोगत शेवटी होणार आहे. सर्वांना एकदा पुन्हा मी धन्यवाद देतो की अतिशय आपण शांततेने हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडत आहोत. आपलाही उत्साह या ठिकाणी नक्कीच आहे. मी यानंतर आमचे मार्गदर्शक जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय रामदास पाटील वाघ साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी शुभेच्छापर 2 शब्द व्यक्त करावे. आज शुभ सायंकाळी आपणा सर्वांचे मित्र विजय आणि विजयच्या अगोदर नाव घ्यावं लागलं ते लताचं. या ठिकाणी आकाश लताताई विजय काळे यांचे चिरंजीव आकाश यांचे UPSC मध्ये अतिशय उच्च पदावर जे निवड झाली त्या निवडीसाठी आपण त्यांचा सत्कार समारंभ आणि त्यांचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले रायते, वाघापूर, खराडे आणि रायतवाडी आपल्या सर्व पंचक्रोशीतून या ठिकाणी आलेले आपले सर्व मित्रमंडळी, या ठिकाणी आपण आकाशबद्दल आणि आकाशच्या कुटुंबाबद्दल खूप चांगली माहिती आपण या ठिकाणी ऐकलेली आहे. या ठिकाणी उल्लेख झाल्याप्रमाणे विजू काळे हा आनंदा आणि विलास या दोन्ही मामांचा भाचा आणि या ठिकाणी लहानपणापासूनच विजू माझ्या मते लग्न झाल्यापासूनच्या अगोदरचा कालावधी हा मामांचा होता आणि लग्न झाल्यानंतर तो इथंच त्यांच्याच जागेमध्ये या ठिकाणी रहिवासी झाला आणि रहिवासी झाल्यानंतर त्याच्या प्रपंचाला जी काही सुरुवात झाली ती आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. आणि म्हणून या ठिकाणी विजूला 2 मुलं झाली, एक आकाश आणि दुसरा शुभम, असे हे 2 मुलं झाले. दोघांचंही शिक्षण आपल्या जिल्हा परिषद शाळा खराडे येथेच झालं आणि त्यानंतरचं जे 5वी ते 10वी शिक्षण असेल ते आकाशचं आपल्या अमृतेश्वर विद्यालय संगमनेर खुर्द या ठिकाणी झालं आणि नंतर 11वी 12वीचं शिक्षण ओहरा कॉलेजला झालं. नंतर 12वीला चांगले मार्क मिळाले आणि नंतर त्याचा जो इंजिनिअरिंगला नंबर लागला ते पुणे येथील जे काही प्रसिद्ध कॉलेज आहे DY पाटील, या DY पाटीलला त्याचा नंबर लागला आणि त्या ठिकाणी आकाशने DY पाटील येथे इंजिनिअरिंग आपलं पूर्ण केलं आणि त्यानंतर इंजिनिअरिंगवर लगेच जॉब त्याला लागू शकत होता, परंतु त्याचं ध्येय हे वेगळं होतं आणि ध्येय वेगळं असल्यामुळं त्यांनी आपल्या आईशी चर्चा केली, वडिलांशी चर्चा केली आणि मला UPSC MPSCचा अभ्यास करायचा आणि त्याच्यात मला करिअर करायचंय असं म्हटल्यानंतर आता विजूची घरची परिस्थिती आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांचे जे काही संसार प्रपंच आहे तो किती अडचणीचा आणि किती अडचणीतून त्यांनी त्या प्रपंच पुढे नेलेला आहे याला काही खऱ्या अर्थानं म्हणजे खरी क्षमच नाहीये. एवढे कष्ट, लताच्या कष्टाला तर खऱ्या अर्थानं म्हणजे तिची किंमतच होऊ शकत नाही. तिला वाघाची भीती नाही आणि कुत्र्याची भीती नाही, कशाची भीती नाही. रात्रंदिवस शेती पाणी भरणं, ओझे आणणं, कोणत्याही वेळेला कोणत्याही वेळेस ती रात्रीचं सुद्धा 11, 12, 1 वाजता सुद्धा रस्त्याने दिसलेली. म्हणजे खऱ्या अर्थानं दोन्ही मुलांनी लक्षात ठेवायला हरकत नाही का आपल्या आईनं आपल्यासाठी किती कष्ट घेतले आणि दिल्लीला मुलगा शिकतोय, 5 वर्ष झाले. परिस्थिती आहे का या कुटुंबाची दिल्लीला मुलगा शिकवायची? हे सगळं आपण खऱ्या अर्थानं लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या गावामध्ये जर आपण बघितलं तर अनेक खूप मुलं इंजिनियर झाली
आणि खूप चांगल्या पद्धतीनं ते त्यांच्या पातळीवर जॉब करतात. काही मुलं परदेशात सुद्धा आपल्या गावातील आहेत. परंतु UPSC आणि MPSC सुटणारा मुलगा, माझ्या मते UPSC मधून सुटलेला मुलगा आप्पासाहेब बाबूराव सांगळे यांचा जो सध्या BDO म्हणून आहे तो UPSCचा मुलगा आहे. MPSCचा मुलगा आहे तो. आणि आकाश हा आपल्या पंचक्रोशीमध्ये किंवा तालुक्यात जरी म्हटलं तर असे फार मोजके थोडे मुलं असतील का ते UPSCतून सुटतात. आणि म्हणून या ठिकाणी आपलं गाव तर फार सुजलाम सुफलाम आणि सगळ्यांची परिस्थिती सुद्धा खूप चांगली आणि म्हणून या ठिकाणी शिक्षणाच्या बाबतीमध्ये जसे आपल्या सर्व कुटुंबाची आर्थिकदृष्ट्या प्रगती झालेली तसे शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा खूप चांगली प्रगती झालेली आणि म्हणून अनेक फॅकल्टीचे मुलं आपल्या या ठिकाणी तयार झालेले. अनेक मुलं डॉक्टर झाले, अनेक मुलं वकील झाले, अनेक मुलं इंजिनियर झाले आणि अनेक मुलं वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी करिअर केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी UPSC मध्ये जे आकाशने झेप घेतलेली आहे तिला खऱ्या अर्थानं माफ नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी मला एकच आपल्या सर्व ग्रामस्थांना आणि पंचक्रोशीतून आलेल्या सर्व आपले जे कोण नातेवाईक असतील, मित्रमंडळी असेल, यांना या ठिकाणी असं आवाहन करायचं आहे का आपण एक जिद्द ठेवली पाहिजे का शेती व्यवसायावर अवलंबून आता यापुढे शक्य नाहीये. आपण आपल्या मुलांना खूप चांगलं शिक्षण दिलं पाहिजे आणि त्या मुलाच्या आवडीनं त्याचं ज्या पद्धतीनं ज्या विभागात जायचं असेल त्या विभागात त्याला जाऊ दिलं पाहिजे. आणि म्हणून या पुढच्या कालावधीमध्ये आपण आपल्या मुलांसाठी शिक्षणाच्या बाबतीमध्ये कुठली काटकसर करू नये. त्या मुलांना खूप चांगल्या पद्धतीनं साथ आपण दिली पाहिजे. आणि या ठिकाणी जे देशमुख PI बोलले का या ठिकाणी या आकाशनंतर या खराडी गावातून आणि पंचक्रोशीतून कोणी ना कोणी सतत या पद्धतीनं UPSC असेल MPSC असेल म्हणून सुटत गेलं पाहिजे असं मलाही फार म्हणजे खरं करिअर तर याच्यातच आहे. तुम्ही खूप चांगला व्यवसाय करा, तुम्ही सर्व्हिसमध्ये वेगळ्या वेगळ्या सर्व्हिसमध्ये चांगलं करिअर करा आणि त्याच्यात आपलं कुटुंबाचं येते, त्या व्यक्तीचं येते. आणि म्हणून या ठिकाणी खूप चांगले गवसने या आकाशने आपल्या जे काय आईवडिलांचं, कुटुंबाचं, भावाचं जे काही त्याच्या मागे जी साथ होती ते साथीला त्यांनी साथ दिली. आणि जे काही कष्ट आकाशने या ठिकाणी घेतलेले 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आणि कॉलेजला असताना सुद्धा तो या गावामध्ये कधी दिसलाच नाही. 5 वर्षे दिल्लीला होता पण दिल्लीला सुद्धा असताना कधी सणवार आणि कधीच काही माहीत नाही. एकमेव त्यांना ध्येय वेगळा झालता आणि मी परीक्षा कशी सुटत यामध्ये तो जरी आता या CRF मध्ये म्हणजे केंद्रीय राखीव पोलीस दल ज्या वेळेला खूप मोठमोठ्या दंगली होतात किंवा जे काही नक्षलग्रस्त भाग असतो आणि ज्या वेळेला पोलीस फोर्स कमी पडतो मग त्या ठिकाणी केंद्रीय राखीव दल बोलवायला लागतो. आणि ज्या वेळेला केंद्रीय राखीव दल त्या स्पॉटला येतो त्या स्पॉटची जबाबदारी या आकाशची युद्धपूरच्या कालावधीमध्ये मुद्दाम मोकळं मी तुम्हाला सांगतो का याची आकाशची फौज असणार, सिस्टीम असणार आणि त्यांनी जे सांगितलेले आदेश त्याच्या खालच्या लोकांनी फॉलो करायचे. आणि ते जे ऑपरेशन असतं त्या ऑपरेशनचं मेन बॉस हा आकाश असणार आहे पुढच्या काळामध्ये. आणि म्हणून या ठिकाणी देशमुख साहेब जे म्हटले ना का इथून पुढे साहेब साहेब म्हणायचं त्यांना साहेब साहेब नाही सगळे सर म्हणणार आहे. आणि असे जे अधिकारी असतील ना किरकोळ मारकोळ हे तर सोडाच तुम्ही
किती मोठा अधिकारी असेल हा केंद्रीय राखीव दलाचा मुख्य अधिकारी आहे. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये आता आकाश कधी आजारी असं नाही म्हणता येणार आपल्याला. साहेब कमीत कमी आपल्याला असं म्हणावं लागेल का साहेब कधी आले तुम्ही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला खूप अभिमान आहे, गावाला अभिमान झालेला आहे, आपल्या पंचक्रोशीला अभिमान झालाय. या ठिकाणी वकील साहेबांनी उल्लेख केल्याप्रमाणे मूळ गाव त्यांचं रायतं आहे, नंतर खराडी झालंय. म्हणून खराडी, रायतं, वाघापूर सगळ्या पंचक्रोशीच्या वतीनं मी आकाशचं खूप खूप अभिनंदन करतो. आणि याही ठिकाणी पुढचाही त्याचा अभ्यासक्रम चालू आहे. अजून 1 वर्षामध्ये किती परीक्षा द्यायच्याही तो सांगत आपल्याला. अजून याच्याही पुढे त्याचा प्रयत्न चालू आहे. आणि म्हणून त्याही परीक्षेमध्ये त्याला खूप यश मिळव अशी अमृतेश्वरांनी प्रार्थना करतो. आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद वाघ साहेब. पण ज्यांच्या सत्कारासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत असे असिस्टंट कमांडंट आकाश साहेब काळे यांचं मनोगत या ठिकाणी होणार आहे. त्यांच्या मनोगताच्या नंतर या ठिकाणी काळे परिवाराच्या वतीनं उपस्थित सर्व नातेवाईक मित्र परिवाराला स्नेहभोजनाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. मी काळे परिवाराच्या वतीनं सर्व उपस्थितांना एक नम्रतेची विनंती करतो की त्यांचं हे प्रेमाचं स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय इथून कोणीही जायचं नाही अशी काळे परिवाराच्या वतीने आपणास नम्रतेची विनंती करतो. काळे साहेबांना नम्रतेची विनंती करतो की आपण आपलं मनोगत आणि या सत्काराला उत्तर म्हणून आपलं या ठिकाणी अमूल्य असं मनोगत व्यक्त करावं. सर्वांनी आता काळे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आज जरी हे यश असं वाटत असेल माझं आहे, पण आता इथं पाहून वाटतंय का हे यश होतं माझं नाही सगळ्यांचे. आता चांगलं वाटलं मला की एवढा वेळ काढून तुम्ही सगळे इथं उपस्थित राहिले. अन्न पण म्हणले की परिस्थिती हालाकीची होती असं तसं. मला तर वाटतंय परिस्थितीनेच घडवलंय. आणि म्हणजे हे फक्त ऐकलं होतं, आता अनुभवलंय स्वतः. आणि जसा नानांनी इथून मागं आम्हाला मार्गदर्शन दिलं होतं असंच इथून पुढं राहील असं माझं असं मी त्यांच्याकडे हे करायला रिक्वेस्ट आहे त्यांच्याकडे अशी. आणि ते पूर्ण गावाचे तेच. तर सर्वांचं धन्यवाद. तुम्ही इथं आले, माझ्या यशामध्ये सहभागी झाले. धन्यवाद. धन्यवाद काळे साहेब. या ठिकाणी आपण बारी बारी घेणार आहोत. या ठिकाणी आमच्या वहिनी लताताई काळे या जय दुर्गा माता पतसंस्थेच्या संचालिका आहेत. त्या सर्व पतसंस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळाला नम्रतेची विनंती आहे की आपण सर्वांनी या काळे साहेबांच्या सत्कारासाठी या ठिकाणी यायचं आहे. ऊंची है दीवारें, लंबी है डगर, ना है हमराही ना है हम सफर. ऊंची है दीवारें, लंबी है डगर, ना है हमराही ना है हम सफर. हौसलों के दम पर जिंदगी की राहों में तू बढ़ता चल, तू बढ़ता चल, तू बढ़ता चल, तू बढ़ता चल. काले नकाब में है मुश्किलें
ये जितनी भी आई ना जुनून का इनको दिखाना है। कालिख बिछी है जो मंजिलों की राहों में, कदमों से अपने अब इनको मिटाना है। पिंजरे को तोड़कर पंख खोल कर भर ले एक उड़ान, जिंदा उम्मीदों का लेकर जैसे तू बढ़ता चल, तू बढ़ता चल, तू बढ़ता चल, तू बढ़ता चल। कोशिशों में ख्वाहिशों का ऐसा रंग तू घोल दे, जिसके रंग में रंग जाए ये दुनिया। करके बुलंद इन हौसलों को हासिल कर अपना मकाम, तेरी जीत के आगे झुक जाए दुनिया। रुकना नहीं है अब तुझको, हासिल होगा वो सब तुझको। पथरीली राहों में विश्वास के सहारे तू बढ़ता चल, तू बढ़ता चल, तू बढ़ता चल, तू बढ़ता चल। संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव, विजयी भव, गगन कहे विजयी भव। भटकी है रोशनी, है छटपटा रही रोशनी, गगन कहे विजयी भव। मुट्ठी में हवा के झोंके ख्वाबों की उड़ाने आँखों में, मुट्ठी में हवा के झोंके ख्वाबों की उड़ान